रामकृष्ण हरी मंडळी, मी राकेश सूर्यवंशी. आपण पाहता लोकराज्य बातमी समितीची. तर आपण आलेलो आहोत कुंजरवाडी येथे. तुकाराम महाराजांच्या पालखी नुकतीच इथून आता पार पडलेली आहे. तर आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, इथे आरोग्य सेवा सरकारकडनं चालू आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. रामकृष्ण हरी. काय सांगायला सगळ्या सेवेबद्दल, काय भावना आहे? भावना म्हणजे आता जे गरज आहे लोकांची, हातपाय दुखण्याचं म्हणा किंवा सर्दी खोकला, आपण त्यांना ट्रीटमेंट देतो, म्हणजे गोळ्या औषधं देतो. हीच भावना आहे, बाकी काय नाही. किती वर्षापासून सेवा करताय? 3 वर्षापासून. आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे औषधं असतात किंवा कोणते? हातपाय दुखतात, मल्टीविटॅमिन्सचे असतात, पेनकिलर राहतात, पेनकिलर ट्यूब राहतात, पावडर राहतात, जखमेचे मलम वगैरे राहतात, ड्रेसिंगचं सामान राहतं, खोकल्याचं औषध राहतं. आणि एखादा जर सिरियस पेशंट असेल त्यासाठी काय उपाययोजना केली जाते आपल्याकडनं? आपण प्राथमिक ट्रीटमेंट आपण आपल्या ॲम्ब्युलन्समध्येच देतो. जर जास्त इमर्जन्सी असेल तर जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन जातो. तरी कोणत्या आजारावरती कुठले आपले इक्विपमेंट? कोणतं आता समजा आपल्याकडे BP शुगरचं आहे इन्स्ट्रुमेंट, तर सर्वच आहेत आपल्याकडे. व्हेंटिलेटरपासून, मॉनिटरपासून, सिरिंज पंपपासून A to Z सक्शन पंप, A to Z एमर्जन्सी सेवा ही. त्यामुळे टोटल ट्रीटमेंट तर होते, पण म्हणजे ज्या बेसिक ट्रीटमेंट आहे ते आपण इथे देतो. आणि जर जास्त इमर्जन्सी असेल तर जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन जातो. आपला आता ॲम्ब्युलन्समध्ये किती लोकांचा स्टाफ असतो, किती लोक असतात? स्टाफ फक्त डॉक्टर आणि ड्रायव्हरच असतात.